नागपुर के राउल गांव स्थित एसबीएल एनर्जी लिमिटेड में हुए भीषण विस्फोट ने पूरे महाराष्ट्र को झकझोर कर रख दिया है। इस दर्दनाक हादसे में 17 लोगों की मौत हो गई है, जबकि 18 लोग गंभीर रूप से घायल बताए जा रहे हैं। नागपुर ग्रामीण के एसपी हर्ष पोद्दार ने इसकी पुष्टि की है। यह विस्फोट कटोल तहसील के राउल गांव स्थित खनन और औद्योगिक विस्फोटक बनाने वाली कंपनी के कारखाने में हुआ है। विस्फोट के तुरंत बाद घायलों को नागपुर के अस्पताल में भर्ती कराया गया। इस बड़ी त्रासदी के बाद अब सरकार एक्शन मोड पर दिखाई दे रही है और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने सख्त फैसले लिए हैं। राउल गांव स्थित एसपीएल एनर्जी लिमिटेड में हुए इस भीषण विस्फोट के बाद नागपुर में हड़कंप मच गया। घटना की गंभीरता को देखते हुए राजस्व मंत्री और नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने तुरंत उच्च स्तरीय समीक्षा बैठक बुलाई। बैठक में प्रशासनिक अधिकारियों, जनप्रतिनिधियों और संबंधित विभागों से विस्तृत जानकारी ली गई। प्राथमिक जांच में सुरक्षा नियमों की अनदेखी और संभावित लापरवाही के संकेत मिलने के बाद बावनकुले ने स्पष्ट कहा कि दोषियों को किसी भी हाल में बख्शा नहीं जाएगा। बैठक में बड़ा फैसला लेते हुए मृतक श्रमिकों के परिजनों को कंपनी की ओर से प्रत्येक परिवार को 75 लाख रुपए की आर्थिक सहायता देने की घोषणा की गई। वहीं गंभीर रूप से घायल श्रमिकों को 25 लाख रुपए की मदद दी जाएगी। यह राशि माता-पिता और बच्चों के नाम से संयुक्त बैंक खाते में फिक्स्ड डिपॉजिट के रूप में जमा की जाएगी, ताकि भविष्य में परिवार को स्थायी आर्थिक सहायता मिल सके। बावनकुले ने साफ निर्देश दिए कि सभी घायलों के इलाज का पूरा खर्च कंपनी वहन करेगी। साथ ही जब तक जांच पूरी नहीं हो जाती और कंपनी दोबारा संचालन शुरू नहीं करती, तब तक सभी श्रमिकों को न्यूनतम वेतन कानून के अनुसार वेतन दिया जाएगा। भविष्य में ऐसी घटना दोबारा न हो, इसके लिए सभी कर्मचारियों को अनिवार्य सुरक्षा प्रशिक्षण देने का भी निर्णय लिया गया है। प्रारंभिक जांच के आधार पर कुछ आरोपियों को गिरफ्तार किया जा चुका है और शेष की जल्द गिरफ्तारी के निर्देश दिए गए हैं। पैसों, डिश और श्रम विभाग के कर्मचारियों की भूमिका की भी जांच होगी। यदि किसी स्तर पर लापरवाही पाई गई तो संबंधित अधिकारियों को भी सह आरोपी बनाया जाएगा। इसके अलावा केंद्र सरकार को विस्तृत रिपोर्ट भेजने और भविष्य के लिए सख्त एसओपी तैयार करने की प्रक्रिया भी शुरू की जा रही है। बावनकुले ने दो टूक कहा कि मजदूरों की सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता है और किसी भी प्रकार की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। नागपुर के इस दर्दनाक हादसे ने कई परिवारों को गहरा जख्म दिया है। अब देखना होगा कि जांच कितनी तेजी से आगे बढ़ती है और दोषियों पर कब तक सख्त कार्रवाई होती है। ऐसी सटीक, विश्वसनीय और प्रभावी खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें, शेयर जरूर करें। खबर 24 एक्सप्रेस, नई सोच नया भारत। ते जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये 19 लोक मृत आहे आणि 23 इंज्युअर्ड आहे। 23 पैकी जवळपास 13 लोकांची हालत हे फारच खराब आहे आणि काही 70% काही 80% भाजल्यामुळं त्यांची परिस्थिती काही फार चांगली नाही आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रातली, विदर्भातली ही मोठी या ठिकाणी आपत्ती आहे। आज बैठकीमध्ये या ठिकाणी 4-5 विषयावर निर्णय घेण्यात आला। एक तर पेसोचे जे अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे डीचचे अधिकारी आहेत आणि लेबर कमिशनरचे लोक आहेत, यांना यांची जबाबदारी फेस केली पाहिजे आणि यांची जबाबदारी फेस करून एखाद्या वेळी यांनी जे त्या ठिकाणी मागच्या वर्षभरात 2 वर्षामध्ये जे काही इन्स्पेक्शन करायला पाहिजे, जे काही सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजे, जे काही अधिकारी म्हणून डिपार्टमेंट म्हणून काम करायला पाहिजे ते केलं नाही आहे। त्यामुळं आमच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि एसपी याची जबाबदारी फेस करतील आणि गरज पडली यांच्यावरही त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये यांना समाविष्ट करता येईल का, जो गुन्हा दाखल केला आहे याचाही विचार या ठिकाणी आमच्या सर्व आमदार खासदारांनी मागणी केली आहे की हाही विचार झाला पाहिजे की पेसोचे, डीचचे आणि लेबर कमिशनरचे अधिकारी ज्यांची जबाबदारी फेस करून त्यांनाही या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे, अशी या ठिकाणी मागणी आली आहे। त्याबद्दलच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी आमची चर्चा झाली। या चर्चेमध्ये आतापर्यंत नागपूरमध्ये जे 3, 4, 5 अपघात झाले एक्सप्लोजन मध्ये, त्यामध्ये जवळपास 44 मृत आहे, 48 जखमी लोक आहेत आता या वर्षभरात आणि वारंवार या घटना होत आहेत। त्यामुळं नेमक्या काय काय त्या ठिकाणी
पूर्ण अहवाल, या घटनेचा अहवाल, यापूर्वी झालेल्या 4 घटनेचा अहवाल केंद्र सरकारकडे कमिशनरने पाठवायचा आहे आणि कमिशनरकडून हा अहवाल कमिशनरकडनं हा अहवाल केंद्र सरकारला गेल्यावर आणि यानंतर कायद्यामध्ये काहीतरी अजून त्या ठिकाणी मजबूत सुधारणा, जेणेकरून या ठिकाणी अशा घटना होणार नाही याकरता एक दुसरी चौकशीचा रिपोर्ट या ठिकाणी आमच्या कमिशनर पाठवणार आहे, ज्यावर केंद्र सरकार या ठिकाणी याची ऍक्शन घेणार आहे. याचाही निर्णय झाला. माननीय पियुष गोयल साहेबांनी याबद्दल पुढाकार घेतला आणि या ठिकाणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. जोपर्यंत आता हे कंपनी बंद राहणार आहे तोपर्यंत कामगारांना पगार देण्याच्या त्या ठिकाणी मॅनेजमेंटने मान्य केलं आहे. कामगारांची जेव्हा कंपनी चालू करायची असेल तेव्हा या सर्व कामगारांना त्या त्या लेवलचं स्किल डेव्हलप करून, कारण काही लोकांना स्किल डेव्हलपमेंट झालंच नव्हतं, त्यामुळे हा मोठा गंभीर त्या ठिकाणी गुन्हा आहे. अनेक गुन्हे याच्यामध्ये आहे. पण यामध्ये यानंतर कंपनी चालू करताना स्किल असल्याशिवाय, त्याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय कुणाला त्या ठिकाणी कामगार करू नये. याच कामगारांना हाय स्किल करून त्यांना कामावर घ्यायचं. आमच्या सुनीता गावंडेजी या बैठकीला होत्या. खरं तर त्यांनी या ठिकाणी हा मुद्दा मांडला आणि महत्वाचं, या जिल्ह्यातल्या जेवढ्या स्मॉल स्केल आहे आणि हाय स्केल इंडस्ट्री आहे आणि त्या ठिकाणी मीडियम स्केल इंडस्ट्री आहे, त्यांच्या इंडस्ट्री सुद्धा जिल्हा उद्योग केंद्राकडनं या इंडस्ट्रीचं ऑडिट करण्यात येईल आणि या जिल्ह्यातल्या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये हाय स्किल जसं काम आहे त्या पद्धतीचा स्किल्ड व्यक्ती कामाला आहे की नाही याचाही त्या ठिकाणी पूर्ण तपास हे कलेक्टर आणि एसपी करणार आहे. त्यांना आता आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्ही त्यांना अधिकार देणार आहे. त्यामुळे हे अधिकार कलेक्टरला प्राप्त झाल्यावर कलेक्टर हाय स्किल, सेमी स्किल्ड आणि या ठिकाणी अनस्किल्ड लेबरचाही त्या ठिकाणी आढावा घेणार आहे आणि तिन्ही स्मॉल स्केल, हाय स्केल आणि मीडियम स्केल कंपन्यांनाही या जिल्ह्यातल्या सर्व कंपन्यांना चेक करणार आहे. याचाही विचार आम्ही केला आहे. या फॅमिली ज्या आता त्या ठिकाणी कॅज्युअल्टी झालेल्या आहेत, जे मृत पावलेले आहेत, त्यांना कंपनीकडनं 75 लाख रुपये आणि सरकारकडनं 5 लाख रुपये, केंद्र सरकारकडनं 2 लाख रुपये, असं जवळपास 82 लाख रुपये या कंपनीच्या ज्या ऍक्सिडेंट मधल्या मृतांना मिळणार आहेत आणि याचे चेक आता कंपनी जमा करणार आहे. आणि हे पैसे, आमचा विचार आम्ही केला आहे की त्यांचे मुलं आणि त्यांचे पती, म्हणजे महिला गेली असेल तर पती आणि मुलं, आणि माणूस गेला असेल त्यांची पत्नी आणि मुलं, असं जॉईंट अकाउंट तयार करून त्यांच्या खात्यात टाकणार आहे, जेणेकरून ते मुलं संधान होतपर्यंत या पैशाला कुणाला हात लावता येणार नाही. त्या मुलांच्या पुढच्या भविष्याकरता या ठिकाणी 82 लाख रुपये याची आम्ही या ठिकाणी देण्याचा आता निर्णय झाला आहे. आणि सोबतच या ठिकाणी जे जखमी होतील, म्हणजे आता मृत्यूतून जे बाहेर निघतील, त्यांना 25 लाख रुपये त्यांच्या या ठिकाणी आम्ही देणार आहोत. आणि याच्यासोबतच रिहॅबिलिटेशन पॅकेज, म्हणजे पुढच्या काळात जे इंज्युअर झालेले लोक आहेत, जसं बाकी कंपन्यांमध्ये आता ऍक्सिडेंट झाले होते तेव्हा 44 लोक असे आहेत जे इंज्युअर झाले, हात गेलाय, पाय गेलाय, त्यांचं रिहॅबिलिटेशन काय याचे एक पॅकेजही सुद्धा या ठिकाणी तयार होणार आहे. ते फर्दर रिहॅबिलिटेशन पॅकेज आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट करता एक मोठी एसओपी, मी आता गिरीश महाजन साहेबांशी बोललो, ते डिझास्टर मॅनेजमेंट मंत्री आहे, त्यांची एसओपी या ठिकाणी तयार करण्याचा विचार या ठिकाणी केला आहे. एकंदरीत संपूर्ण जवळपास 1-1.5 तास चर्चा करून आम्ही या घटनेच्या, जे काही आता दुर्दैवी घटना आहे, पण सरकारकडून आणि मॅनेजमेंटकडनं जास्तीत जास्त या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. जे मृत पावले आहेत त्यांना 75 लाख, म्हणजे उद्या जर काही अजून कोणी मृत झालं त्याला 75 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आपण जे म्हटलं ही घटना कशामुळे झाली आहे याचा प्रायमरी रिपोर्ट आलेला आहे. महिनाभरात पूर्ण रिपोर्ट येईल, पण त्या ठिकाणी हा रिपोर्ट खरं तर आज जो दिसतोय तो निष्काळजीपणामुळे. प्रायमरी रिपोर्ट मध्ये हा रिपोर्ट, म्हणजे प्रायमरी रिपोर्ट मध्ये ही घटना केवळ निष्काळजीपणामुळे झालेली आहे. सेफ्टी मेजर आणि त्या ठिकाणी इंडस्ट्री म्हणून जे काही त्या ठिकाणी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्या घेतल्या गेल्या नाही आहे. पहिल्या टप्प्यात ही आता आलेला आहे, पण याची इन्क्वायरी आम्ही पूर्ण करणार आहे. डीची जबाबदारी काय, त्या ठिकाणी पेसोची जबाबदारी काय होती, त्यानंतर लेबर कमिशनची जबाबदारी काय होती, या सर्व जबाबदाऱ्या फिक्स करणार आहोत. आणि महिनाभराच्या आतमध्ये याचा संपूर्ण रिपोर्ट आम्ही देणार आहोत. गरज पडली तर जे जे याच्यात दोषी आहेत त्या सर्वांना गुन्हेगार आम्ही करणार आहोत.